दुसरीकडे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली, तर तानाजी सावंत यांच्या बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। कार्यकर्ता प्रक्षुब्ध झालेला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्या भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या करताच त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे की तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर मंत्रिमंडळातून बाहेर पडतो। मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंत यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे, नाहीतर आम्ही सत्तेला रामराम ठोकून आम्ही आपल्या जनतेमध्ये न्याय मागायला जाऊ। म्हणजे ते काय बोलले मला माहित नाही, ज्याचा त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। इंडिव्हिज्युअल काय बोलले मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही, परंतु या सरकारमध्ये सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं, एकत्रित येऊन अनेक निर्णय घेतले। म्हणून मला असं वाटतंय की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यावर जे काही भाष्य करायचं आहे ते करतील।